नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज 14 जून 2026 रोजी कंबाईंड पूर्व परीक्षा 2026 चा पेपर झाला. या पेपरचं जर आपण प्रेडिक्शन करायचं म्हटलं, कारण मी त्या पेपरला स्वतःही होतो, तर थोडा मॉडरेट टू डिफिकल्ट म्हणजे खरं तर डिफिकल्टच म्हणता येईल नवीन विद्यार्थ्यांसाठी आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठीही मॉडरेट टू डिफिकल्टच राहिलेला आहे. म्हणजे एवढं मलाही वाटत होतं थोडा सोपं आहे असं, पण जेव्हा वेळ त्या ठिकाणी तो पेपर घेत होता आणि वेळेमुळे बरेचसे मॅथ्स रिजनिंगचे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकले नाही. अशा पद्धतीचा थोडासा आजचा हा पेपर होता आणि या पेपरचं आपण भूगोल विषयाचे संभाव्य प्रश्न उत्तरे बघणार आहोत. बाकी विषयांचं मी काही घेणार नाही. मी फक्त भूगोल विषयाचं या ठिकाणी तुम्हाला उत्तरं सांगणार आहे. संभाव्य आणि त्याचं डिस्कशन पण आपण करणार आहे, म्हणजे त्याचं स्पष्टीकरण सुद्धा मी तुम्हाला यामध्ये देणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नांना आणि त्याच्या भूगोलच्या संभाव्य प्रश्नांच्या उत्तरांना बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न होता. खरं तर हा ग्रुप म्हणजे बी सेट जो आहे, बी सेट आहे, त्या बी सेट मधले हे प्रश्न आहेत. तर बघा, खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण या संकल्पनेत येते? आता वास्तविक पाहता आपला जो अभ्यास आहे आणि अभ्यासाचा दृष्टिकोन आपण जेव्हा बघतो, तेव्हा हा असे जे प्रश्न येतात ना, हे लॉजिकनेच सोडवायचे. लॉजिक म्हणजे एक आपलं भूगोलाचा तुमचा अभ्यास जरी नसला तरी तुम्ही महाराष्ट्रात राहतायत, तर महाराष्ट्रात राहत असताना कोणत्या अशा सिटी आहेत की ज्या अगदी जवळ जवळ आहेत किंवा शहरी एकत्रीकरण झालेलं संकल्पना आहे त्यांची, तर आपल्याला लगेच समजलं पाहिजे की कोणतं शहर एकत्र होतं पहिले, तर बृहन्मुंबई, आणि त्याचीच नंतर विभाजन झालेलं आहे हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणून बघा, ठाणे नाशिक दूर दूर आहेत, तर यांचं एकत्रीकरण पॉसिबल नाहीच आहे. एवढ्या दूर दूर सिटी आहे. सातारा सांगली पॉसिबल नाहीये, नागपूर चंद्रपूर पॉसिबल नाहीये. पण बघा, मुंबई नवी मुंबई दोघंही एकमेकांच्या अगदी जवळ असणार आहे आणि यांचं एकत्रीकरण झालेलं आहे. त्यामुळे हे शहरी एकत्रीकरण झालेले हे दोघं शहरं आहेत. हा एक प्रश्न अतिशय म्हणजे सोपा होता असं म्हणायला हरकत नाही. तरी लॉजिक लावून किंवा डायरेक्ट तुम्हाला याचं उत्तर येऊ शकलं असतं, अरे इथं दिसतंय की सरळ सरळ कोणती शहरं एकत्रीकरण झालेलं आहे. सो हा मानवी वसाहतीचा पार्ट आहे. म्हणजे मानवी वसाहतीमध्ये नगर, शहर, महानगर, सन्नगर. आता सन्नगर ज्याला म्हणतो ना आपण, की एक दोन शहरं असतात की जे एकत्र आलेले असतात, जसं हावडा कलकत्ता आहे, हे पण असंच एक प्रकारचं शहर आहे जी एकत्र आलेले आहेत. तर अशा प्रकारची हे सुद्धा हे शहरं आहेत. त्यानंतर बघा, उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ना, मी बऱ्याच ठिकाणी चुकीचं पाहिलेलं आहे, खरं सांगतो तुम्हाला. पण हे घाई गडबडीत देतात बरेच जण उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्या संदर्भ पुस्तकातला महाराष्ट्राच्या भूगोल मधला प्रश्न आहे. तर हा प्रश्न धुळे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते धुळे असं संभाव्य उत्तर असणार आहे. काय असणार आहे? धुळे याचं हे संभाव्य उत्तर असणार आहे. लक्षात राहू दे, काय असणार आहे? धुळे. कारण 150 मेगावॅट हा हिंट आहे आणि 150 मेगावॅटचा प्रकल्प आहे ब्राह्मणवेल. काय? ब्राह्मणवेल. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात मध्ये हा ब्राह्मणवेल प्रोजेक्ट आहे. आता मी तर तिथं व्हिजिट केलेली आहे, त्यामुळे ठीक आहे, मला माहीतच होतं. आणि तसंही आपल्या महाराष्ट्राच्या भूगोल पुस्तकातला हा संदर्भ आहे. जर तुम्ही महाराष्ट्राचं भूगोल पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट त्याचं उत्तर आलं असतं. बघा, महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातला सौर ऊर्जेमध्ये अग्रेसर जिल्हा आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प शिवाजीनगर तालुका साक्री धुळे येथे आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता 150 मेगावॅट आहे. बघा, याच प्रकल्पाला खरं तर ब्राह्मणवेल शिवाजीनगरचा प्रकल्प असं म्हणतात. म्हणजे हा सरळ सरळ धुळे जिल्ह्यावरचा प्रश्न आहे. याचं उत्तर संभाव्य धुळेच आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सियाचीन ही लडाख मधली कोणती हिमनदी आहे की जी शोक नदीमध्ये वाहते? आता बघा, थोडक्यात यांनी काय विचारलंय की सियाचीन लडाख मधली अशी कोणती नदी आहे की जी हिमनदी शोक मध्ये वाहते? कारण बघा, हिमालयामध्ये आता सगळ्या तर हिमनद्याच आहे. आता ही जी झेमू आहे ही सिक्कीम मध्ये, म्हणजे हा पर्याय तर आपला कट होऊन जातो, कारण ही सिक्कीम मधली हिमनदी आहे, म्हणून हा पर्याय कट होऊन जातो. ड्रँग ड्रन
हा पण पर्याय या ठिकाणी येत नाही, कारण ही पण त्याच क्षेत्रामध्ये पण झास्कर रांगांमध्ये. कुठे आहे? झास्कर रांगांमध्ये. आणि शोक आणि नुब्रा ज्या आहेत त्या आपल्या उत्तर रांगेत आहे, म्हणजे झास्कर दक्षिणेला आहे, या उत्तर रांगेत आहे, काराकोरम रांगेमध्ये. आता या दोघीही काराकोरम मध्ये आहेत बघा. हिस्पार पण काराकोरम रेंज मध्ये, म्हणजे त्या ठिकाणी सियाचीन ग्लेशियर मधली, लडाख मधली नदी आहे, आणि रिमो पण आहे. मग या ठिकाणी 100% या दोघांमधलंच उत्तर होतं. पण या ठिकाणी उत्तर आहे रिमो. रिमो ही नदी शोक नदीला येऊन भेटते, आणि शोक नदी लक्षात राहू द्या ही नुब्रा नदीला येऊन भेटते. बघा, नुब्रा आणि शोक या दोघीही नद्या पुढे जाऊन सिंधूला येऊन भेटतात. कुठे येऊन भेटतात? सिंधूला येऊन भेटतात. सो अशा पद्धतीचं रिमो आणि शोक, अशा पद्धतीचं हे रिमो आन्सर या ठिकाणी असायला पाहिजे, हे संभाव्य उत्तर असेल. बघा, मी परत म्हटलं तुम्हाला हिस्पार पण त्याच्या जवळच आहे, पण रिमो त्याचं ऑथेंटिक उत्तर राहील. त्यानंतर बघा, खालील विधानांचा विचार करा. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, या प्रश्नामध्ये फार काही म्हणजे घाबरण्यासारखं नव्हतं. एवढा मोठा प्रश्न आहे, मग कसं उत्तर असेल? उलट हा एकदम सोपा होता. म्हणजे आजच्या पेपरमध्ये प्रॉब्लेम हाच होता की प्रश्न एवढे शॉर्ट होते की त्याचं उत्तर ॲक्युरेसीने काढणं उलट कठीण होतं. उलट प्रश्न लॉंग असले आणि विचार करायला लावणार असते तर तिथं उत्तर येण्याची शक्यता जास्त असते. आता इथं प्रॉब्लेम बघा काय, 2001 ते 11 या काळात महाराष्ट्राची लोकसंख्या वाढीचा दर 15.99% होता. बरोबर आहे, म्हणजे हे विधान अगदी करेक्ट आहे. बरोबर. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्या 12,23,72,972. आता हे इथंच चुकलेलं आहे बघा. आणि हा प्रश्न एमपीसी ला पीवायक्यू मधून विचारला गेलेला सुद्धा आहे. 11,23,74,333 ही महाराष्ट्राची खरी लोकसंख्या आहे. म्हणजे ज्याला माहिती होतं की महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,00,000 आहे, तो सरळ सरळ हे चुकलेलं आहे हे दिसतंय. आता इथं बी हा चुकलेला आहे बघा. बी हा चुकलेला आहे. काय? बी हा चुकलेला आहे. आता ज्या वेळेस बी हा चुकलेला आहे तर इथं करेक्टली आपण जर उत्तर काढायचं म्हटलं तर बी चुकलेला आहे, म्हणजे हा उत्तर येणार नाही. बी चुकलेला आहे, हे उत्तर येणार नाही. बी चुकलेला आहे, हे उत्तर येणार नाही. आता मला सांगा, 3 पर्याय एलिमिनेट झाला. या प्रश्नाला इलिमिनेशन मेथड, एलिमिनेशन मेथड जी आहे ती एलिमिनेशन मेथड लागू होत होती. त्यामुळे याचं उत्तर अ आणि क आहे हे आपल्याला स्ट्रॉंगली सांगता येईल, कारण दुसरं विधान चुकलेलं आहे. खरं तर हे 10.5% नाही, सॉरी 10.6 नाही तर 11.5% असं याचं उत्तर अपेक्षित होतं, म्हणून हा उत्तर या ठिकाणी चुकलेला आहे. त्यामुळे बघा, हे चुकलेलं आहे, ब चुकलेला आहे, म्हणून ब चुकलेला असल्यामुळे तिघ पर्याय कट झाले. म्हणजे इथं 100% आता पुढचं उत्तर काय आहे? अ आणि क बरोबर आहे. म्हणजे क बरोबर कसं आहे? आता 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आहे, आढळली. आता 2011च्या जनगणनेनुसार कृषी घनता आढळलेली आहे. आता थोडंसं डाऊटफुल हे वाक्य आहे. खरं तर कृषी घनता आपल्याला माहिती आहे की उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात घनता ही जास्त असते, आणि खास करून तिथं शेतकरी जास्त आहेत. पण इथं आता कोणत्या अँगलने हा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हे विधान या ठिकाणी बरोबर मानता येईल आपल्याला की हा ठीक आहे, कृषी घनतेचा हा विषय आहे आणि केरळमध्ये राहू शकते, वाढू शकते, कारण तिथं सध्या कृषी सेक्टरवर भर दिला जातोय. म्हणून म्हणून अ आणि क हे बरोबर आहेत, पण लॉजिकली इथं थोडंसं डाऊटफुलच आहे. पण 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील बाल लिंग गुणोत्तर अव्वल 10 राज्यांमध्ये सिक्कीम नाही येते. त्यामुळे इथं इलिमिनेशन डायरेक्ट हा पर्याय तर कटच आहे, म्हणजे हे येत नाहीत टॉप 10 मध्ये. हे इथं चुकलेलं आहे. अरुणाचल प्रदेश येतो, अरुणाचल प्रदेश येतो, पण जम्मू काश्मीर नाही येत. म्हणजे मग काही येत नाहीत, काही येत आहेत. त्यामुळे हा प्रश्न इथं कट होतो. बघा, याचं उत्तर आपल्या महाराष्ट्राच्या भूगोल मधून सरळ आलेलं आहे. बघा, हा बघा, इथं 11,23,00,000 आपली लोकसंख्या आहे. 15.99% आपला लोकसंख्या वाढीचा दर आहे. मुस्लिम लोकसंख्या या ठिकाणी 11.5% आहे. बघा, हा धार्मिक जनगणनेचा एक चार्ट होता, याच्यामध्ये ते आन्सर होतं. त्यानंतर बघा, इथं बाललिंग गुणोत्तर बघा, अरुणाचल प्रदेश आहे, मिझोरम आहे, मेघालय आहे, छत्तीसगड आहे, अंदमान निकोबार आहे. हे टॉप 5 तर आहेत, हे टॉप 5 तर आहेत. बघा, इथं या ठिकाणी अंदमान निकोबार कुठं दिसत नाहीये, इथं मिझोरम कुठं दिसत नाहीये. त्यामुळे इलिमिनेशनने सुद्धा याचं उत्तर निघू शकलं असतं. सो अ आणि क, फक्त हा प्रश्न थोडासा डाऊटफुल आहे. घ्या पुढे, हे संभाव्य उत्तर राहील.
त्यानंतर बघा कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सकल सपाट भूरचनेचा आहे त्यास काय नावाने ओळखतात? हा सुद्धा प्रश्न आपल्या महाराष्ट्राच्या भूगोल पुस्तकातून जसा तसा आहे आणि सोपा होता. तर याला खलाटी असं म्हणतात. बघा लक्षात घ्या, सोप्या पद्धतीने सांगतो. हा सह्याद्री, हा सह्याद्री, ओके. आणि या ठिकाणी तुमचं हा आहे खलाटी. बघा या ठिकाणी हा अरबी समुद्राचा भाग, अरबी समुद्र सॉरी, हा. आणि हा जो भाग आहे हा आहे तुमचा खलाटी, अरबी समुद्रालगत. आणि सह्याद्रीच्या पश्चिमेला लागत म्हणजे हा वरचा भाग, हा आहे वलाठी, वरचा भाग. म्हणजे याची उंची साधारण 5 ते 50 मीटर असते खलाटीची समुद्र सपाटीपासून, आणि याची उंची साधारण 300 मीटर पर्यंत असते. मग उंचीवरून खरं तर हा प्रश्न विचारला पाहिजे होता, पण त्यांनी अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत म्हटलेलं आहे. यावरून याचं उत्तर काय मग खलाटी आहे. जर सह्याद्रीच्या पश्चिम लगत म्हटलं असतं तर उत्तर वलाठी आलं असतं. चला नेक्स्ट बघा. मग हा इथं मी पूर्ण आपल्या महाराष्ट्राच्या भूगोल पुस्तकामध्ये चार्ट वाईज दिलेलं आहे. मग खलाटी म्हणजे काय? किनारपट्टी जवळचा भाग, हा. सह्याद्री पश्चिम जवळचा भाग, इथं डिटेल त्याची दिलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला या ठिकाणी संभाव्य बघता येईल. त्यानंतर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले आंब्याचे वाण आणि विकसित केल्याचे वर्ष योग्य जोड्या लावा. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न जर कोणी परफेक्ट तुक्का मारला असेल तरच जमण्यासारखा आहे, किंवा तो ऍग्रिकल्चरचा विद्यार्थी असेल तरच जमण्यासारखा आहे. अदरवाईज या टाईपचे जे प्रश्न असतात हे स्किप केलेले बरे, किंवा मग तिथं लॉजिक लावून तुम्हाला उत्तर काढावं लागेल. तर थोडक्यात म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काढणं थोडंसं कठीण होतं. तर बघा, रत्ना ही जात जी आहे ना, तर ही 1981 मध्ये विकसित झाली होती. त्यामुळे याचं उत्तर, संभाव्य उत्तर हे 4 आलं पाहिजे, कारण अ चं उत्तर 3 आहे. तर हे संभाव्य उत्तर 4 आलं पाहिजे. मग बघा, रत्ना ही 1981 मध्ये विकसित झाली होती. नीलम आणि हापूस म्हणजे अल्फान्सो यांचा संकरातून तयार झालेला पहिला महत्वाचा वाण होता. त्यानंतर सिंधू, खरं तर मला आहे ना, मला सिंधू माहिती होती. मला सिंधू माहिती होती की ही बिनकोयाची जात आहे. मला एवढं माहिती होतं की सिंधू ही बिनकोयाची जात आहे. माझं एवढं पाठ होतं असं समजा. तरी सुद्धा लॉजिक लावताना थोडंसं अवघड जात होतं, कारण वर्ष विचारलेलं होतं. तर सिंधूचं वर्ष आहे 1992, कोकण रुचीचं वर्ष आहे 1999. ही लोणच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि कोकण सम्राट. आता मी ड चं 4 लावलं होतं बरं का, कारण ही नवीन वाटली मला की ही नवीन आहे, ही जमात नवीन आहे, म्हणून मी ड चं 4 लावलं. पण 2 ऑप्शन होते, म्हणून इथं 50-50 मध्ये हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. तर 1992 मध्ये रत्ना आणि हापूस यांच्या संकरातून सीडलेस आहे, बिया असणारी, म्हणजे नॉर्मल कमी बी असते. कोकण रुची ही 1999 ला झालेली लोणच्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि कोकण सम्राट ही आता हापूस आणि टॉमी ॲटिकस यांच्या संकरणातून ती तयार झालेली आहे. सो हे थोडक्यात मी शॉर्ट तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अजून आयोगाचं उत्तर येईलच. आता हे संभाव्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती आणि कोणत्या जोड्या अयोग्य आहेत? बघा, आता हा प्रश्न पण बऱ्याच जणांचा संदर्भ उत्तर यामध्ये थोडंफार इकडे तिकडे असू शकतं. तर बघा, खरं तर मी तुम्हाला याचं पुराव्यानिशी उत्तर देतोय, कारण हा आपल्या महाराष्ट्राच्या भूगोल पुस्तकातून जसा तसा याचा पण संदर्भ आलेला आहे. आता बघा, कोकण सिंधुदुर्ग मधला शिडगाव हा तलाव अगदी करेक्ट आहे. म्हणजे हे विधान बरोबर आहे, म्हणजे ड विधान बरोबर आहे. ड विधान बरोबर आहे. हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. म्हणजे या ठिकाणी एक तर पहिलं किंवा दुसरं हे दोघांपैकी उत्तर होतं 50% मध्ये. अमरावती मधल्या वाशिम मध्ये चिखली नावाचा तलाव आहे, हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे क ही बरोबर होतं. आणि ऑप्शन मध्ये तसं काही ऑप्शन नव्हता, मग एकच होता तो. समजा तर ड गेलं म्हणून क पण बरोबर आहे असं इथं मानता येईल, पण इथं नाही मानता येणार. मग आता बघा, छत्रपती संभाजीनगर धाराशिव, आता बघा हा धाराशिव मध्ये नाहीये, तर हा लातूर मध्ये आहे. तावरजा या ठिकाणी हा तलावचं नाव आहे. आणि भंडारामध्ये बघा, नागपूर भंडारामध्ये आता उमरझरी हा पण इथे बरोबर नाहीये. म्हणजे हेही उत्तर इथं चुकलेलं आहे. म्हणजे अ आणि ब याचं उत्तर काय असणार पाहिजे? अ आणि ब असलेलं पाहिजे, कारण उमरझरी असं काही भंडारा जिल्ह्यामध्ये वाचण्यात येईल. हा, अंबाझरी आहे, पण ते नागपूरमध्येच आहे, अंबाझरी तलाव. त्यामुळे इथं थोडंसं डाऊटफुल आहे, पण संदर्भ उत्तर आपलं 2 असणार आहे. कारण सोर्सेस नुसार तरी भंडारामध्ये दिलेले आहेत बघा, चांदपूर, शिवनी हे 2 महत्वाचे तलाव आहेत. त्यानंतर इकडं आपण बघू शकतो नागपूरमध्ये पण जर बघितलं आपण
तर गोंदियामध्ये सुद्धा आपल्याला परसवाडा, चोखरमारा, सिलहुर्की, नवेगाव असे तलाव आहेत. इकडे गडचिरोली मधले तलाव दिलेले आहेत. इकडे तुम्हाला लातूर मधला बघा हा तावरजा हा तलाव दिलेला आहे, आपल्या संदर्भ पुस्तकामध्ये दिलेला आहे. त्यानंतर बघा वाशिमचं बघा, वाशिमचा इथं चिखली तलाव दिलेला आहे. कुठे कुठे हा बघा या ठिकाणी चिखली हे तलाव या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे हाही प्रश्न त्यांनी विचारला. आणि सिंधुदुर्गला शिवडाव बघा, हा शिवडाव या ठिकाणी दोघही हे बरोबर आहेत. म्हणजे हे दोघही विधानं बरोबर आहेत. ठीक आहे ना. थोडासा डाऊटफुल क्वेश्चन आहे तो, पण असं म्हणायला हरकत नाही, डाऊटफुल क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा, पण त्याचं उत्तर संभाव्य काय असणार आहे, 2 हे कन्फर्म असणार आहे. 2 हे संभाव्य उत्तर कन्फर्म असणार आहे, कारण क आणि ड बरोबर आहे. चला, पुढील नद्या आणि उपनद्यांच्या योग्य जोड्या लावा. पुढील नद्या आणि उपनद्यांच्या योग्य जोड्या लावा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तापी नदीची बोरी ही उपनदी आहे, हा पण बरोबर लागला विद्यार्थी मित्रांचा. त्यानंतर पूर्णा नदी ही पूर्णाची उपनदी नळगंगा आहे, हा पण विद्यार्थ्यांचा बरोबर लागला. पण इथं 2 पर्यांमध्ये कन्फ्युजन होतं. पण सिंदपना ही बिंदुसरा ही सिंदपनाची उपनदी हे पण बऱ्याच जणांना माहिती होतं. त्यामुळे सी चं 1 इथं आपल्याला सी चं 1 आणि अ चं 2 वाला ऑप्शन शोधायचा होता. सी चं 1 आणि अ चं 2 वाला ऑप्शन होता 3 नंबर. म्हणजे आपलं संभाव्य उत्तर 3 नंबर असेल, कारण घरणी ही मांजराचीच उपनदी आहे, हे पण बरोबर आहे. आता बऱ्याच जणांना सर याचं घरणी वगैरे काही ऐकलेलं नाही, कुठं वाचलेलं नाही, संदर्भांमध्ये नाहीये. पण मला सांगा ना, हे 3 संदर्भ तुम्हाला माहिती तर उत्तर निघायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्राच्या पुस्तकात हा नकाशा आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला मांजरा नदी दिलेली आहे. मांजरा नदी खोऱ्यामध्ये ती नदी जरी दाखवलेली नाहीये, पण यातल्या सिंदपना आहे तिची बिंदुसरा उपनदी या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि तापीचा नकाशा, तापीमध्ये बोरी ही या ठिकाणी दाखवलेली आहे. त्यानंतर नळगंगा पूर्णाची नदी या मॅप मध्ये आपल्या दाखवलेलं आहे, किंवा संदर्भ पुस्तकामध्ये पण मी मॅपच घेतलाय फक्त. त्यानंतर बघा, महाराष्ट्राच्या संदर्भातील खालील विधानांवरून जिल्हा ओळखा. आता थोडा नवीन पॅटर्न आहे, नवीन क्वेश्चन आहे असं म्हणता येईल या वर्षाचा. थोडासा 2026चा हा नवीन पॅटर्न म्हणता येईल, की जसं इतिहासमध्ये विचारायचे की हे इतिहास समाज सुधारकांचं वर्णन आहे आणि समाज सुधारक ओळखा. ऑलरेडी यावर्षी तसा एक प्रश्न बाळशास्त्री जांभेकरांवर आला आहे, तसाच हा प्रश्न थोडक्यात आहे बघा. तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे. या जिल्ह्यात दारुगोळा शस्त्रनिर्मितीचा कारखाना आहे. एक तालुका धातूच्या वस्तू व त्यावरील नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे. आणि मुशी जातीचे गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं जर आपण बघितलं तर तलावांचा जिल्हा आहे, तलावांचं शहर आहे. इथं बऱ्याच जण कन्फ्युज झाले. आता कोणतं शहर तलावांचं आहे? शहर म्हटलंय, आता जिल्हा नाही म्हटलाय. शहर या जिल्ह्यात आहे. माझा ठाणे शहर हे तलावांचं जिल्हा शहर आहे असं म्हणतात, बरोबर. मग या जिल्ह्यात दारुगोळा, आता अंबरनाथ जो आहे ना, अंबरनाथ वरून याचं उत्तर निघत होतं. कारण दारुगोळा कुठे आहे? दारुगोळा अंबरनाथला होतो, आणि अंबरनाथ कुठे आहे? ठाण्यामध्ये. मग याच्यावरून त्याचं उत्तर निघत होतं. किंवा हे मुशी नावाचं गवत हे ठाणे जिल्ह्यामध्ये, कारण हा पीवायक्यू मध्ये याच्या अगोदर मुशी गवत आलेला आहे, त्यामुळे ठाणे याचं उत्तर निघत होतं मुशीवरून आणि या दारुगोळ्यावरून. या 2, कारण हे 2 एक्सपेक्टेड नव्हते, विद्यार्थ्यांना माहीत असतीलच असं नाहीये, पण या 2 वरून ठाणे आहे असं उत्तर तर काढता येत होतं. कारण पुणे लॉजिकली या ठिकाणी कुठंच फिट बसत नव्हतं वैशिष्ट्यावरून. रायगड, अमरावती तर दूर दूरपर्यंत नाही बसत होते. त्यामुळे एक तालुका धातूंच्या वस्तू व त्यावरील नक्षीकामसाठी प्रसिद्ध आहे. आता तुम्हाला सांगतो, भिवंडीमध्ये सुद्धा या पद्धतीचं काम चालत असतं, का विणण्याचं वगैरे वगैरे. तसंच अंबरनाथलाच परत या ठिकाणी धातूच्या वस्तूंवर सुद्धा काम चालतं. त्यामुळे अंबरनाथ विषयी त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे तालुक्याबद्दल बोलायचं झालं तर. सो इथं उत्तर काय, मग ठाणे अपेक्षित आहे किंवा संभाव्य उत्तर आहे. बघा आपल्या संदर्भ पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा, साहित्य दारुगोळा अंबरनाथ ठाणे बघा या ठिकाणी. त्यानंतर बघा रेशीम कापड ठाणे, भिवंडी ठाणे या ठिकाणी दिलेलं आहे. तांबे पितळीची भांडी बघा अंबरनाथ ठाणे. सो कल्याण आहे. मग अशा पद्धतीचं उत्तर असणं अपेक्षित होतंच, आणि त्या ठिकाणी या ठिकाणी ते आलेलं आहे. दोघं तिघं ऑप्शन्स वरून ते उत्तर निघत आहे. महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा टेकड्या स्थित आहेत? तर बघा आता हा प्रश्न पीवायक्यू आहे, पीवायक्यू आहे, रिपीट झालेला आहे. कोण म्हणणार, बरेच जण म्हणतात सर पीवायक्यू कुठं आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो असं नाही, तुम्ही जनगणनेचा प्रश्न बघा, हा प्रश्न बघा,
हे काही PYQ होते, पण कम्प्लीट PYQ नव्हते असं नव्हतं, कमी केलेले आहेत आयोगाने असं समजा, आणि थोडंसं घुमवलंय, प्रश्नांना घुमून फिरून काढलेलं आहे. तर मग आपण बघू शकतो बघा, आता सातमाळा या वायव्येकडे आहेत, गाळणा सुद्धा वायव्येकडे आहेत, अक्राणी सुद्धा वायव्येकडे आहेत, हे ईशान्येकडे नाहीच आहेत. मग सातमाळा नाशिकमध्ये आहेत, गाळणा या धुळे जिल्ह्यामध्ये आहेत, अक्राणी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत. तर याचं उत्तर आहे काय? ड. मग दरकशा टेकड्या या ज्या आहेत ईशान्येकडे आहेत आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये येतात. कुठे येतात? गोंदिया जिल्ह्यामध्ये. असा मग याच्यापूर्वी जो PYQ आला होता तो असा होता की दरकशा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर गोंदिया जिल्ह्यामध्ये. आता तुम्हाला गोंदिया जर माहित असेल तर ईशान्येकडचा जिल्हा आहे, त्यावरून याचं उत्तर आपल्याला संभाव्य उत्तर काय आहे? ड आहे. बघा मग आपल्याकडे आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आपण सरळ सरळ या ठिकाणी तुम्हाला चार्टच दिलेला आहे बघा. सातमाळा, गाळणा, अक्राणी इथं लिहून पण दिलंय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, आणि इकडे दरकशा हे बघा गोंदिया जिल्ह्यामध्ये. विचारलेला क्वेश्चन आहे. मग इतर टेकड्या पण विचारतील भविष्यात. 2026 ची एक्झाम बघून घ्या. सो अशा पद्धतीने आपल्याला बरेचसे PYQs विद्यार्थी मित्रांनो विचारलेले आजचे प्रश्न विचारलेले होते, त्याचे संभाव्य उत्तरे मी सांगितलेत. यात आयोगाच्या आन्सर की नुसार थोडंफार प्लस मायनस होऊ शकतं. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही ग्रुप बी मेन्स 2025चं माझा अनालिसिस बघितलं नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या, कारण ग्रुप सी मेन्स साठी तो व्हिडिओ महत्वाचा आहे. 4000 पेक्षा जास्त व्ह्यूज ऑलरेडी त्याला गेलेले आहेत, आणि मी 10च्या 10 करेक्ट आन्सर सांगितले होते. त्याच्यामध्ये आन्सर की नुसार तेच आन्सर आलेले आहेत. फक्त एक आन्सर आहे सिम्लीपालचं, ते बदलेल 100%, कारण ते आयोगाने चुकीचं दिलेलं आहे. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो प्रामाणिकपणे तुम्हाला हे संभाव्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात आन्सर की नुसार काही बदल झाल्यास आपण त्याच्यावर नक्कीच डिस्कशन करूया. आजसाठी इथंच थांबूया. आद्विक करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सांगायचं झालं सर आम्हाला थोडक्यात आजच्या पेपर बद्दल सांगा, तर आजचा पेपर मी तुम्हाला परत सांगतोय थोडासा मध्यम कठीण म्हणूया, मध्यम ते कठीण असा पेपर होता. त्यामुळे कट ऑफचं प्रेडिक्शन आजच करणं काही उचित राहणार नाही, किंवा कसं लागेल काय लागेल, जागा किती वाढतात किंवा मग आत्ताच्या जागा किती आहेत यानुसार थोडंसं ते असणार आहे. तरी 2 दिवसात पुढील काळात आन्सर की येईल. आन्सर की आल्यावर आपण कट ऑफ विषयी निश्चितच पुढचा एक व्हिडिओ आणू. आजसाठी इथं थांबूया. धन्यवाद.